5 जानेवारी 2026 ला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद आणि मोदी शाह की कबर खुदेगी, जेएनयू की धरती पर अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या। यामध्ये शेकडो विद्यार्थी सामील झाले होते। नक्की ते कशा पद्धतीच्या घोषणा देत होते ते तुम्हीच बघा। निमित्त होतं उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन नाकारल्याचं। पण मित्रांनो, हा फक्त एक विरोध नाहीये। नुकतंच इंडिया गेटवर मागच्या महिन्यामध्ये प्रदूषणाच्या नावाखाली एक आंदोलन झालं, जिथं नक्षलवादी कमांडर माडवी हिदमा याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। माधवी हिदमा अमर रहे अशा घोषणा दिल्या गेल्या। ज्या नक्षलवाद्यांनी भारताला अनेक दशकांपासून पोखरून काढलं, तो नक्षलवाद सध्या मरण्याच्या वाटेवर असताना तोच नक्षलवाद पुन्हा एका नव्या रूपानं आपल्या समोर उभा राहतोय। तो या जंगली वृत्तीच्या लोकांच्या रूपानं जे नक्षलवाद्यांचं जंगलराज संपूर्ण देशात परत आणायची मागणी करतायत। हे लोक नक्षलवादी नाहीत, पण नक्षल समर्थक आहेत। या नव्या समर्थकांचा धोका किती आहे, त्या रात्री जेएनयू मध्ये नक्की काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 5 जानेवारी 2020 ला म्हणजे 6 वर्षापूर्वी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये काही अज्ञात लोकांनी विद्यार्थ्यांच्यावर आणि शिक्षकांच्यावर एक हल्ला केला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि 2 दिवसापूर्वी भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिल्लीमधल्या दंगलींच्या मागचे मुख्य आरोपी असणाऱ्या उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन नाकारला होता आणि पुढचं किमान 1 वर्ष या दोघांनाही जामिनासाठी अर्ज करता येणार नाही असंही सांगितलं होतं। या दोघांच्यावर असणारे आरोप किती गंभीर आहेत हे तुम्हाला माहितीच असेल। या गोष्टीच्या निषेधार्थ म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जेएनयू मध्ये हे विद्यार्थी घोषणाबाजी करत होते। या घोषणाबाजीमध्ये सरकारला धारेवर धरण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या। खरं तर उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्याबद्दलचा हा निर्णय भारताच्या सुप्रीम कोर्टाचा होता आणि तो अभ्यासांती दिलेला निर्णय होता। या निर्णयाला विरोध करताना सरकारला विरोध केला गेला, पण सरकारला जो विरोध केला गेला त्याची भाषा मात्र अत्यंत भयावह अशी होती। लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक असतात, जेएनयू मधले काही विद्यार्थी मात्र या गोष्टीला मानतच नाहीत। ते वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या लेवलवर ही युद्ध न्यायचा प्रयत्न करतायत। या सगळ्या आंदोलकांच्यावर आता दिल्ली मधल्या वसंतकुंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन या संघटनेचे पदाधिकारी सामील आहेत, ज्यांची नावं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। अदिती मिश्रा, गोपिका बाबू, सुनील यादव, दानिश अली, साद आझमी, मेहबूब इलाही, कनिष्क, पाकिजा खान, शुभम आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते असे अनेक लोक यामध्ये सामील होते। तुम्हाला प्रश्न पडत असेल की अशा घटना जेएनयू मध्येच का होतात आणि हे सगळे लोक आहेत तरी कोण? तर याच लोकांना आपण इंटेलेक्च्युअल नक्सल म्हणू शकतो, ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणू शकतो, नक्सलाइट सिम्पॅथायझर्स म्हणू शकतो। हे लोक जंगलात जाऊन सरकार विरुद्ध शस्त्र घेऊन युद्ध करत नाहीत, तर ते लेख लिहितात, व्हिडिओ बनवतात, गाणी पथनाट्य करतात आणि वेगवेगळ्या मार्गाने आपला नक्षली पॉलिटिकल अजेंडा रेटत असतात। याच्यामध्ये प्रोफेसर असतात, वकील असतात, अनेक लोक पत्रकार देखील असतात, ज्यांना या देशाचं संविधान, या देशातलं लोकशाही सरकार, या देशातली लोकशाही आणि संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पाडायची आहे आणि मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट विचारधारेवर आधारित एक माओवादी चीनी धार्जिन सरकार या देशामध्ये आणायचं आहे। आताच्या बीजेपी विरोधात असणाऱ्या लोकांना वाटेल की हे तर लोक सरकार विरोधी आहेत, पण लक्षात घ्या की जेव्हा या देशात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा देखील हे लोक हेच करत होते आणि त्यावेळच्या सरकारचा विरोध करत होते। यांचा विरोध सरकारला नाही, तर यांचा विरोध या देशालाच आहे। माओवाद्यांच्या अधिकृत डॉक्युमेंटनुसार, ज्याला अर्बन पर्स्पेक्टिव्ह आवर वर्क इन अर्बन एरियाज असं म्हटलं जातं, त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की फक्त जंगलात लढून क्रांती येणार नाही, शहरांमध्ये आपली माणसं स्लीपर सेल्स च्या माध्यमातून पेरली पाहिजेत। हे लोक गुपचूपपणे सिस्टीममध्ये घुसतात आणि योग्य वेळी सरकार, संविधान, न्यायव्यवस्थेच्या विरोधात असंतोष पसरवतात। म्हणून काही दिवसापूर्वी दिल्लीच्या इंडिया गेटवर जे काही विद्यार्थी दिल्लीच्या प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन करत होते, पण तिथं ते माधवी हिदमा सारख्या नक्षलवाद्याचं समर्थन करत होते आणि त्याची हत्या केल्याचा आरोप सरकारवर करत होते। काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या जंगलामध्ये माडवी हिदमा मारला गेला होता, ज्याच्यावर 1 कोटींचं बक्षीस होतं। त्याने अनेक लोकांच्या, निरपराध लोकांच्या हत्या केल्या होत्या, पण त्याचा शोक दिल्लीच्या इंडिया गेटवर का साजरा होतोय हे तुम्हालाही समजणार नाही। हे नक्षल समर्थक असा नॅरेटिव्ह सेट करतात की नक्षलवादी हेच खरे पर्यावरणाचे रक्षक आहेत। ते म्हणतात की छत्तीसगड मधलं जे जनता सरकार आहे, पीपल्स गव्हर्नमेंट आहे, ते भारताच्या संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे। हा सरळ सरळ भारताच्या अखंडतेला दिलेला
धक्का आहे, एक चॅलेंज आहे. आणि म्हणूनच ते म्हणत होते की माधवी हिदमा अमर रहे. 10 वर्षापूर्वी आपण ऐकलं होतं की कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा. आता मागच्या महिन्यात हे लोक म्हणत होते की हर घर से हिदमा निकलेगा. म्हणजे यांचा प्रवास अफजल पासून आता हिदमापर्यंत झालेला आहे. यामध्ये नक्की काय होणार आहे याचा त्यांच्याकडे काही प्लॅन आहे का? तर सोप्या भाषेत सांगायचं तर भारताचे तुकडे करून प्रत्येक भागामध्ये कम्युनिस्ट राज्य बनवायचं. ते कॅपिटलिझम आणि फ्री मार्केटच्या विरोधात आहेत, कारण यामुळे देश आर्थिकदृष्ट्या प्रबळ होते आणि प्रबळ भारत त्यांच्या अजेंड्यासाठी अडथळा आहे. या देशात कोणतेही उद्योग नसावेत, कुठल्याही कंपन्या नसाव्यात, सगळ्यांनी जंगलात बसून कंदमुळं खावीत, अशा प्रकारचा काहीसा प्लॅन या जंगली लोकांचा असतो, ज्यामुळे पर्यावरणाचं रक्षणही होईल आणि सगळे लोक खंगून खंगून मरून जातील. यांना फक्त अदानी किंवा अंबानीला विरोध करायचा आहे असं देखील नाही. छोट्याशा गावामध्ये 10-15 लोकांना कामावर ठेवून एक छोटीशी कंपनी चालत असते, त्याला देखील त्यांचा तेवढाच विरोध असतो. त्याला देखील ते भांडवलदार असंच म्हणतात आणि त्यालाही संपवलंच पाहिजे अशा वल्गना करत असतात, तशी स्वप्न बाळगत असतात. सगळ्यांनी समान व्हायचं म्हणजे सगळ्यांनी गरीब व्हायचं आणि भिकेला लागायचं, ही त्यांची सिंपल स्ट्रॅटेजी असते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कम्युनिटीचे जे मेंबर्स असतात ते चेक करा. त्यात जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोक असतात. ते अनेकदा प्रतिष्ठित कोर्सेस केलेले डॉक्टर्स, इंजिनियर्स असतात, पत्रकार असतात, वकील असतात. ते गरीब आदिवासींना पुढे करून स्वतः एसी रूम मध्ये बसून भारताच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहितात. त्यांच्याकडे सिटी ऍक्शन टीम्स असतात, ज्याचा वापर करून ते शहरात दंगली घडवून आणू शकतात. हे लोक थेट युद्ध टाळतात. ते काय करतात तर ते फ्रंटल ऑर्गनायझेशन्स बनवतात. म्हणजे वरून दिसायला एखादी ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन संस्था वगैरे वाटेल, पण आतून ती नक्षलवाद्यांना पैसे आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवत असते. पोलिसांच्या अटकेतून नक्षलवाद्यांना वाचवण्यासाठी हे लोक कोर्टात महागडे वकील उभे करतात किंवा स्वतः उभे राहतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. जंगलातला नक्षलवाद कदाचित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अमित शहानी जसं सांगितलंय त्या टाइमलाईन नुसार मार्च 2026 पर्यंत संपेल देखील. पण नॅनो नक्षलिझम नावाचा जो एक प्रकार सध्या दिसायला लागलाय, तो मात्र आपल्या समोरची मोठी समस्या आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात चौकशी करताना पोलिसांनी मूळचा केरळीयन असलेला रोना विल्सन नावाच्या एका व्यक्तीला दिल्लीतून अटक केलेली. हा रोना विल्सन JNU मध्ये शिकलेला अतिशय उच्च शिक्षित असा व्यक्ती होता, जो एक संस्था चालवायचा. याच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्क मध्ये एक स्कॅन केलेलं लेटर सापडलं, जे कॉम्रेड प्रकाश नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं होतं, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोड शोच्या वेळी हत्या करण्याचा प्लॅन लिहिला होता. ज्यामध्ये हेही लिहिलं होतं की नरेंद्र मोदींची हत्या ही राजीव गांधी स्टाईलमध्ये करता येईल, पण त्यासाठी 8 कोटी रुपये लागतील आणि M4 रायफल्स विकत घ्यावे लागतील, असंही या पत्रात लिहिलेलं होतं. यामध्ये पॉलिट ब्युरोचे सदस्य याबद्दल काय म्हणतील काय नाही म्हणतील याच्याबद्दल देखील गोष्टी लिहिलेल्या होत्या. हे लोक संविधानाची शपथ घेतात, पण प्रत्यक्षात संविधानातील कलमांचा वापर करून संविधानाला सुरुंग लावण्याचे काम करतात. यांचा अल्टरनेट प्लॅन आर्म स्ट्रगल म्हणजे सशस्त्र क्रांती हाच आहे. भविष्यात तरुणांना या लोकांच्या पासून, यांच्या हिंसक आणि बालिश विचारांच्या पासून लांब ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग काम देशासमोर असणार आहे. अन्यथा यांच्या नादाला लागून तरुण भडकू शकतात आणि चुकीच्या मार्गाला लागू शकतात. यांना चटकन ओळखून लोकांच्या समोर आणि विशेषतः आपल्या तरुणांच्या समोर त्यांना एक्सपोज करून त्यांची लायकी समाजाला दाखवणं आणि त्यांच्या विचारातला फोलपणा, त्यांच्या विचारातला अंतर्विरोध समाजासमोर उघडा करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण यांच्या गुळगुळीत कल्पना तरुणांना आकर्षित करू शकतात, पण ते प्रॅक्टिकली किती अशक्य असतात किंवा फोल असतात ही गोष्ट ते कधीही सिद्ध करू शकत नाहीत. या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना सिद्ध करून दाखवावे लागतील. अशा प्रकारच्या विचारांचे अनेक लोक मी स्वतः पाहिलेले आहेत. टीव्हीवर किंवा इतर ठिकाणी देखील ते दिसतात, भाषणं करत असतात, ते वेगळेच. पण तुम्ही अशा नक्षल समर्थकांना कधी पाहिलंय काय? त्यांचे विचार कधी ऐकलेत का? त्यांच्याकडे कोणत्या कल्पना आहेत, काय करणार आहेत, त्यांना भविष्य काय आहे, फ्युचर प्लॅन काय आखलाय, याबद्दल तुम्ही त्यांना काही विचारले काय? तर असं जर तुम्ही कधी बघितलं असेल, ऐकलं असेल, तर तुमचं या लोकांच्या बद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.